आमचे चेअरमन श्रीनाथ भिमाले यांनी खूप चांगलं बजेट केलं असेल. थोड्या वेळांनी ते सगळ्यांसमोर सादर होईल. सादर झाल्यानंतर पुणेकरांसाठी त्या बजेटमध्ये काय असेल हेही तुमच्या सगळ्यांच्या लक्षात येईल. पुणेकरांच्या भरपूर अपेक्षा प्रामुख्याने ठळक काय बाबी या बजेटमध्ये पुणेकरांसाठी होती आहे काय काही समिती अध्यक्षांनी आपल्याला काही सांगितलं किंवा काय माहिती? मला असं वाटतं की आता बजेट सादर झाल्यानंतर जे काही प्रमुख विषय असतील, आपल्याला पुणे शहराचा विकास करण्यासाठी असेल, पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी असेल, तर या सगळ्या गोष्टी तुम्हाला बजेटमध्ये त्यांच्या प्रेझेंटेशनमध्ये दिसून येतील. त्याबद्दल आधीच आपण काही बोलणं योग्य होणार नाही. त्यांना त्यांची भूमिका मांडू द्यावी, त्यांचा तो अधिकार आहे, ते करतील. ताई, महापालिकेच्या इतिहासात प्रथमच काल 2 कार्यपत्रिका एकाच दिवशी संपलेल्या आहेत. त्याबद्दल काय भावना आहेत? अशाच प्रकारचं कामकाज पुढच्या काळात दिसेल का सभागृहात? काय सांगता? नाही, ही जी कार्यपत्रिका कालच्या 2 तुम्ही पाहिल्या असतील तर ते फार जुने विषय होते. त्यामध्ये जवळपास 4 वर्ष आपण बॉडी नव्हती, म्हणजे नगरसेवक नव्हते, कोणीही पदाधिकारी नव्हते. प्रशासनाच्या काळातले काही विषय पेंडिंग राहिले होते आणि ती कार्यपत्रिका संपवणं फार गरजेचं होतं. म्हणजे 6-6, 10-10 वर्ष प्रलंबित राहिलेले विषय त्या कार्यपत्रिकेवरती दिसत होते, ते योग्य वाटत नव्हतं. म्हणून आपण ते विषय सगळे संपवले आणि कार्यपत्रिका संपवली. केंद्र सरकारच्या धर्तीवर आपण भारत मंडपमचा प्रस्ताव पुणे महापालिकेनं दिला होता. काल तो प्रस्ताव पारित झाला, पण काँग्रेसनं मात्र मोठा विरोध केला या सगळ्याला की एका बड्या उद्योगपतीला फायदा व्हावा म्हणून भाजपनं हे सगळं आखले. महापौर म्हणून तुम्ही या प्रकल्पाकडे कसं बघता? शहराचा खरंच विकास या प्रकल्पामध्ये होईल? नाही, भारत मंडपम हा विषय अतिशय चांगला आहे. भारत मंडपम जेव्हा पुणेसारख्या शहरामध्ये आपण करतोय तर त्यावेळेला त्याच्याकडे नवीन विजन ठेवून पाहिलं गेलं पाहिजे. जेव्हा भारत मंडपम येईन त्यावेळेला आपल्याकडे आंतरराष्ट्रीय दर्जाचे म्हणजे एक डेलिगेशन्स येतात. मग आपण एवढा मोठा जेव्हा विषय करतो त्यावेळेला इन्व्हेस्टर्स जे असतात ते पुण्याकडे वेगळ्या दृष्टीने पाहतात. उद्योग नगरीला त्यामध्ये जास्त संधी मिळते. अशा विजननी जर आपण भारत मंडपमकडे पाहिलं तर त्याला विरोध करण्याचा काही गरज नाही असं मला वाटतं. त्याला शिवसेनेने पण विरोध केलाय. शिवसेनेचं म्हणणं आहे की याला काय विरोध राहील, काही लोकांच्या फायद्यासाठी हा निर्णय घेतला. जे आरक्षण होतं त्यात रुग्णालय आरक्षणामध्ये नाही, आपण पुणेकरांच्या, पुणे शहराच्या फायद्यासाठी भारत मंडपम करतोय. आपण विशिष्ट कोणाच्या लोकांसाठी आपण हे भारत मंडपम करत नाहीये. नाही, पण त्यावरचं जे आरक्षण होतं, क्रीडांगण उद्यान असेल किंवा वाहतूक, त्या सुविधा दुसरीकडे कुठे उपलब्ध केल्या जातील? आपण जर पाहिलं तर भारत मंडपम हे काय फार छोट्या स्वरूपाचं नसतं, 5-10 गुंठ्याचं. हे मोठ्या 48 एकरामध्ये होणारं भारत मंडपम आहे आणि भारत मंडपमची व्याप्ती जर आपण पाहिली, तिथे येणाऱ्या लोकांचा ओघ जर आपण पाहिला तर त्यामध्ये पार्किंग असणार आहे. तिथे आपल्याला मोठ्या रस्त्यांची सुविधा करावी लागेल, तिथे प्लेग्राऊंड्स करावे लागतील, तिथे गार्डन्स करावे लागतील. आपण एक जागतिक दर्जाचं करणार आहोत हे भारत मंडपम जे आहे. त्यामुळे तिथं आपण आरक्षण बदललेत किंवा आपण लोकांसाठी सुविधा देणार नाही हा विषय चुकीचा मांडला जातोय असं माझं मत आहे. काल मगरपट्टा इथे जे कालवा फुटलेला होता, तर त्यानंतर तुम्ही काय आदेश दिलेले आहेत? तुम्ही ते जे काही गुन्हेगारी असणार आहे त्यांचा ऑडिट केलं जाईल? कालवा फुटणे ही अतिशय गंभीर बाब आहे. मी ह्याबद्दल असं म्हणेन की इरिगेशन डिपार्टमेंटच्या लोकांनी कायम कालव्याकडे लक्ष दिलं पाहिजे. पुणे महानगरपालिकेचे अधिकारी, इरिगेशन डिपार्टमेंटचे अधिकारी यांचं कायम कालव्यासंदर्भातलं ऑडिट झालं पाहिजे की कुठे आपल्याला कुठला भाग कमकुवत वाटतोय का किंवा जिथनं पाणी लिकेज होतं आहे त्याची दुरुस्ती केली गेली पाहिजे. हे कायम होत राहिलं पाहिजे. ह्याच्याकडे दुर्लक्ष केलं जातंय हे अजिबातच चांगलं नाही. ही अतिशय गंभीर बाब आहे. याचा परिणाम पुण्याच्या पाणी पुरवठ्यावर होऊ शकतो का? किंवा मग महानगरपालिकेची काय भूमिका असेल तर जलसंधारण विभागाने पाणी कमी होतं? कालवा फुटल्यानंतरचे जे परिणाम आहेत ते खूप वाईट आहेत. हे तुमच्याही लक्षात आलं आहे की फुटल्यानंतर त्याचा काही घरांमध्ये पाणी गेलं, रस्त्यावरती सगळा चिखल आला. इथे सगळी आपली यंत्रणा कामाला लागते पुणे महानगरपालिकेची. त्यामुळे हे ऑडिट करणं गरजेचं आहे. कालवा फुटला तर नाहीच पाहिजे, पण तिथनं पुढेही म्हणजे आता इथनं पुढच्या काळामध्ये इरिगेशन डिपार्टमेंटच्या लोकांनी ह्याची खात्री करून घेतली पाहिजे की कालवा फुटू नये आणि लिकेजेस होऊ नये. ताई, वारंवार पाटबंधारे विभागाकडनं सांगण्यात येतं की पाण्याचा कोटा आपल्याला कमी आहे आणि आपण अधिकचं पाणी वापरतोय. ते सारखं म्हणतात की आम्ही पाणी बंद करू. त्या दृष्टीने तुमचं सीएम सरांशी काय बोलणं झालंय का कोटा वाढवण्याच्या संदर्भात किंवा काय? हो, त्याची एक स्वतंत्र बैठक होणार आहे. आधी माझ्याकडे बैठक होईल, त्यानंतर आम्ही CM साहेबांकडे सुद्धा एक बैठक घेणार आहोत. मी CM साहेबांशी या विषयात चर्चा केली आहे
आणि मग त्यावरती आपण एक नक्कीच पुणे शहरासाठी एक चांगला निर्णय घेऊ. पुण्याची महापौर म्हणून मला पुणे शहरासाठी, पुणेकरांसाठी पाणी कमी पडू द्यायचं नाही आहे. तर असा एक चांगला निर्णय घेण्याचा आम्ही त्यात प्रयत्न करणार आहोत. मेल साहेब, आपल्या एलपीजीचा जो पुरवठा आहे तो पूर्णपणे बंद आहे. तर शहरातल्या ज्या 18 गॅस लाईन्या आहेत त्या पूर्णपणे बंद आहेत. तर कधी सुरू होईल? आता आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की युद्ध आणि त्यामुळे होणारे परिणाम सगळ्याच देशभर आहेत. मला असं वाटतं घरगुती गॅस सिलेंडर्सचा तुटवडा नाही आहे, पण कमर्शियल गॅसेसचा आहे विषय आपल्याकडे बंद आहेत सध्या. आता हे आपल्यालाही लक्ष ठेवावं लागेल की युद्धाचे अधिक परिणाम आपल्यावरती काय होणार आहेत. त्याप्रमाणे केंद्र सरकार आणि राज्य सरकार त्यांच्या स्तरावरती चांगले निर्णय घेतील. आपल्याला गॅसची कमतरता होऊ देणार नाही. काल बुलेटिन